स्वागत आहे तुमचं आपल्या कथेमध्ये. रुद्राय स्वतःसाठी कपडे काढत असताना त्याच्या कानावर ईश्वरीच्या हसण्याचा आवाज येतो. ते ऐकून रुद्रायच्या चेहऱ्यावरही हसू उमटते. आता पुढे थोड्याच वेळात ईश्वरही फ्रेश होण्यासाठी निघून जाते. रुद्राय तयार होऊन मंदिरात जातो. काही वेळानंतर ईश्वरीही तयार होऊन खाली लक्ष्मीजींकडे येते. सासू आणि सुना मिळून नाश्त्याची तयारी करत असतात. तेवढ्यात पायलही त्यांना मदत करण्यासाठी स्वयंपाकघरात येते. काही वेळाने सर्वजण डायनिंग टेबलवर येतात. गप्पा मारत मारत सर्वजण नाश्ता करतात. ईश्वरी मात्र रुद्रायची वाट पाहत होती, पण तो अजून घरी परतला नव्हता. थोड्या वेळाने ईश्वरीही आपल्या कामात व्यस्त होते. दुसरीकडे रुद्राय मंदिरातून थेट कोणाला तरी भेटण्यासाठी निघून जातो. रुद्राय राठोड मार्बल इंडस्ट्रीमध्ये येतो. तो आपल्या केबिनमध्ये बसलेला असतो. सकाळी 10 वाजल्यानंतर विशालजी ऑफिसमध्ये येतात. त्यांना रुद्राय आल्याचं समजतं. ते थेट त्याच्या केबिनमध्ये येतात आणि समोरील खुर्चीवर बसतात. विशालजी त्याला म्हणतात, रुद्र, तू इथे काय करत आहेस? रुद्राय हसत म्हणतो, काका, तुम्ही असा धक्का बसल्यासारखा का वागत आहात? जणू मी इथे पहिल्यांदाच आलो आहे. विशालजी म्हणतात, वहिनींना कळलं की तू इथे आहेस तर त्या रागावतील आणि तसंही आज तू घरी असायला हवं होतंस. रुद्राय गंभीर होत म्हणतो, काही महत्त्वाचं काम होतं काका, आणि तसंही आईला सांगणार कोण? विशालजी म्हणतात, आणि जर मी सांगितलं तर मग काय करशील? रुद्राय म्हणतो, तुम्ही आईला नाही सांगणार. विशालजी म्हणतात, ठीक आहे, मी वहिनींना फोन करायला जात आहे, पुढे तू बघून घे. रुद्राय लगेच खुर्चीवरून उठत म्हणतो, काका काका, ऐका ना, खरंच खूप महत्त्वाचं काम आहे. काम झालं की लगेच निघून जाईल. विशालजी म्हणतात, नक्की? रुद्राय म्हणतो, हो नक्की काका, प्लीज आईला काही सांगू नका. विशालजी त्याला म्हणतात, ठीक आहे, पण लक्षात ठेव. रुद्राय म्हणतो, हो ठीक आहे. मग विशालजी त्यांच्या केबिनमध्ये निघून जातात. रुद्राय शिपाईला बोलावून 2 कॉफी आणि काही खाण्याचे पदार्थ आणायला सांगतो. 15 मिनिटानंतर शिपाई कॉफी आणि खाण्याचे पदार्थ घेऊन येतो आणि निघून जातो. तेवढ्यात पुन्हा रुद्रायच्या केबिनचा दरवाजा उघडतो आणि टोपी घातलेला तो मुलगा येऊन बसतो. तो मुलगा आधी टोपी आणि मास्क काढतो. एक दीर्घ श्वास घेतो. त्याला असं करताना पाहून रुद्राय हसू लागतो. तो मुलगा म्हणतो, काय बॉस, तुम्ही हसताय? चेहरा लपवून येणं किती कठीण आहे माहिती आहे का? रुद्राय हसत त्याला म्हणतो, आणि सांग, कसा आहेस? तो मुलगा म्हणतो, एकदम मस्त आहे बॉस, तुम्ही सांगा. मीही ठीक आहे. घे, कॉफी पिऊन घे. दोघेही बसून कॉफी पितात. कॉफी झाल्यावर तो मुलगा एक फाईल रुद्रायच्या हातात देतो. तो मुलगा, बॉस, या फाईलच्या आधारावर आपण केस जिंकू शकतो. यात असे सगळे कागदपत्र आहेत जे समोरला खोटं ठरवतील. रुद्राय म्हणतो, मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. बरं, बाकीचं काम कुठपर्यंत आलं? तो मुलगा म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, अजून प्लॅन तयार करत आहे. सगळं झालं की तुम्हाला कळवतो. रुद्राय म्हणतो, ठीक आहे, पण वेळेचं भान ठेव. तो मुलगा, हो बॉस. खरं सांगू का, मला वाटलं नव्हतं की तुम्ही याल. रुद्राय म्हणतो, असं का? तो मुलगा हसत म्हणतो, काही नाही बॉस, असंच. बरं, मॅडमना माहिती आहे का की तुम्ही इथे आहात? रुद्राय म्हणतो, नाही, आणि माझ्यासाठी माझं काम महत्त्वाचं आहे, त्यामुळे प्रसंग कोणताही असो, मी कामालाच जास्त महत्त्व देतो. तो मुलगा म्हणतो, मॅडमपेक्षाही जास्त? रुद्राय म्हणतो, नाही, पण त्यांची जागा माझ्या आयुष्यात वेगळी आहे. रुद्राय बोलून जातो, पण लगेच त्याला जाणवतं की तो काय बोलला. तो लगेच म्हणतो, बरं, तू खूपच इंटरेस्ट दाखवत नाहीयेस का? तो मुलगा दात दाखवत हसत, नाही तर बॉस. रुद्राय म्हणतो, असो, आजचं पुढचं काय? काही प्लॅन आहे का? तो मुलगा, हो बॉस. तो मुलगा रुद्रायला संपूर्ण प्लॅन सांगतो. रुद्राही त्याचं बोलणं पूर्ण लक्ष देऊन ऐकत होता आणि मध्येच काही प्रश्नही विचारत होता. जवळजवळ दुपारी 2 वाजेपर्यंत दोघे मिळून संपूर्ण प्लॅन तयार करतात. रुद्राय म्हणतो, मी जसा विचार केला होता तुझा प्लॅन जवळपास तसाच निघाला. तो मुलगा म्हणतो, धन्यवाद बॉस, फक्त काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. रुद्राय म्हणतो, पण हे सगळं इतकं सोपं नाही. तो मुलगा म्हणतो, तुम्ही प्रयत्न करा, बाकी मी सांभाळून घेईल.
रुद्राय म्हणतो, ठीक आहे, जेवण करशील का? वेळ होत आली आहे. तो मुलगा म्हणतो, धन्यवाद बॉस, पण मला अजून एक ठिकाणी जायचं आहे, मी निघू का? रुद्राय म्हणतो, ठीक आहे. तो मुलगा पुन्हा टोपी आणि मास्क घालतो आणि तिथून निघून जातो. त्याच्या गेल्यानंतर रुद्राय विशालजींच्या केबिनमध्ये जातो. विशालजी त्याला पाहून म्हणतात, अजून गेला नाहीस तू? रुद्राय म्हणतो, आत्ताच फ्री झालो म्हणून तुम्हाला जेवणाची आठवण करून द्यावी असं वाटलं. विशालजी त्याला म्हणतात, हो बरं केलं, ठीक आहे मी जातो. त्यानंतर ते कॅन्टीनमध्ये जेवायला जातात. तर रुद्राय आपल्या केबिनमध्ये परत येतो. तो फाईल तपासण्यासाठी बसतो, पण वाचता वाचता कधी संपूर्ण फाईल वाचून होते त्यालाच कळत नाही. वेळ पाहतो तर जवळजवळ 4 वाजत आलेले असतात. रुद्राय फाईल लॉकरमध्ये ठेवतो, लॉक लावतो आणि चावी घेऊन बाहेर पडतो. तिथून तो DV मॉलमध्ये जातो, कारण त्याला पूजेसाठी काही साहित्य घ्यायचं असतं. आज मंदिरात गेल्यावर पुजाऱ्यांनी त्याला काही वस्तूंची गरज असल्याचं सांगितलं होतं. रुद्रायने पुजाऱ्यांना आधीच सांगितलं होतं की मंदिरासाठी कोणत्याही गोष्टीची गरज भासली तर त्यांनी संकोच न करता त्याला सांगावं. तो सगळं साहित्य खरेदी करून गाडीत ठेवतो आणि मंदिरात पोहोचतो. रुद्राय ते सर्व साहित्य पुजाऱ्यांच्या स्वाधीन करतो. पुजारी त्याला म्हणतो, अरे बाळा, हे उद्याही आणलं असतं तरी चाललं असतं, आज काही विशेष गरज नव्हती. रुद्राय म्हणतो, आज माझ्याकडे वेळ होता म्हणून आजच आणून दिलं. बरं बाबा, आता मी निघतो. पुजारी म्हणतात, ठीक आहे बाळा. रुद्राय तिथून राठोड भवनकडे निघतो. घरी पोहोचल्यावर तो गाडी पार्क करतो. डेकोरेशनचं काम सुरू असतं. तो थोडा वेळ तिथल्या लोकांशी बोलतो. तेवढ्यात रामही तिथे येतो. रुद्राय रामसोबत संध्याकाळच्या अरेंजमेंटबद्दल काही चर्चा करतो आणि मग घराच्या हॉलमध्ये येतो. 6 वाजायला अजून 20 मिनिटं बाकी असतात. रुद्राय बसलेला असतानाच पायल तिथे येते. रुद्राय म्हणतो, पायल, आई कुठे आहे? पायल म्हणते, आई आणि मम्मी दोघीही त्यांच्या खोलीत आहेत. पण तू सकाळपासून कुठे होतास? थोड्या कामासाठी बाहेर गेलो होतो. बरं. पायल तिथून निघणार इतक्यात रुद्राय तिला म्हणतो, पायल, 1 कप कॉफी करून देशील का? ठीक आहे. पायल स्वयंपाकघरात कॉफी बनवायला जाते. रुद्रायही तिच्या मागोमाग स्वयंपाकघरात येत जातो. पायल म्हणते, काय झालं भाऊ? रुद्राय तिला म्हणतो, 1 ग्लास पाणी हवं होतं. पायल त्याला पाणी देते. रुद्राय पायलला विचारतो, पायल, माझ्याबद्दल कोणी काही विचारत होतं का? नाही तर, पायल असं म्हणते. पण मग तिला काहीतरी आठवतं. ती हसत म्हणते, हो, पण कोणाच्या तरी नजरा तुला शोधत होत्या. तिच्या बोलण्याचा अर्थ रुद्रायला समजतो. तो काही क्षण शांत राहतो आणि मग म्हणतो, पायल, प्लीज कॉफी माझ्या खोलीत आणून देशील का? पायल म्हणते, तुमच्या खोलीत तर मी आणि ईश्वरी म्हणजे वहिनी आम्ही दोघी तयार होणार आहोत. रुद्राय म्हणतो, मग मी कुठे जाणार? पायल म्हणते, वहिनी तर तुमच्या खोलीतच आहेत. तू रोहन दादाच्या खोलीत जा ना. तसंही दादा सध्या घरी नाहीत. रुद्राय म्हणतो, पण माझे कपडे आणि सामान तर तिथेच आहे. पायल त्याला म्हणते, काही हरकत नाही, मी ते आणून देते. रुद्राय तिला म्हणतो, ठीक आहे. बरं, रोहन कुठे गेला आहे? पायल म्हणते, हॉस्पिटलमध्ये गेला आहे. त्याला फोन आला होता, इमर्जन्सी होती. रुद्राय म्हणतो, अच्छा, त्याला जाऊन किती वेळ झाला? पायल म्हणते, जवळजवळ 2 तास, कदाचित आता येत असतील. रुद्राय म्हणतो, ठीक आहे. रुद्राय दुसऱ्या खोलीत निघून जातो. पायल कॉफी बनवून त्याच्यासाठी घेऊन येते आणि नंतर ईश्वरीकडे जाते. रुद्राय कॉफी पिऊन पलंगावर आडवा होतो. थोडाच वेळ झाला असतो तेवढ्यात तो उठून लक्ष्मीजींना भेटायला जातो. तो दरवाजावर टकटक करतो. लक्ष्मीजी म्हणतात, ए रुद्र. तो खोलीत येऊन पलंगावर बसतो. लक्ष्मीजी काही काम करत असतात. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, सकाळपासून कुठे होतास तू? काही काम होतं आई, त्यासाठी गेलो होतो. आज तू घरीच थांबायला हवं होतं रुद्र बाळा, काम तर उद्याही झालं असतं. आई, काम थोडं महत्त्वाचं होतं म्हणून जावं लागलं. ठीक आहे, आता जाऊन तयार हो, थोड्याच वेळात पाहुणे यायला लागतील. रुद्राय त्यांना म्हणतो, आई, ते मी सांगायला आलो होतो की आज संध्याकाळी कोणीही फोटो काढणार नाही. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, फोटो काढणार नाही? पण का बाळा? रुद्राय खोलीत फिरत म्हणतो, आई, मला नाही वाटत की कोणाला ईश्वरीबद्दल माहिती व्हावी. पण बाळा, आपण ही पार्टीज त्यासाठी आयोजित केली आहे ना.
हो आई, लोक ईश्वरीला भेटतील, पण तिचा एकही फोटो बाहेर जाऊ नये. लक्ष्मीजी त्याच्याकडे पाहत म्हणतात, तुला नक्की काय म्हणायचं आहे रुद्र? आम्हाला काही समजत नाहीये. आई, तुला माहिती आहे की ईश्वरीला सध्या खूप काळजीची गरज आहे आणि अशा परिस्थितीत ईश्वरी माझी पत्नी आहे, ही गोष्ट बाहेर गेली तर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून मला वाटतं की अजून काही महिने तरी बाहेरच्या कोणीही माझ्या पत्नीला पाहता कामा नये. लक्ष्मीजी म्हणतात, ठीक आहे, तुला जे योग्य वाटतं तेच करू. आता जाऊन तयार हो. ठीक आहे आई. तो तिथून रोहनच्या खोलीत येतो. रोहन परत आलेला असतो. तो बेडवर पडलेला असतो. रुद्राय खोलीत येतो आणि त्याच्या शेजारी जाऊन पडतो. रुद्राय त्याला म्हणतो, कधी आलास? रोहन म्हणतो, आत्ताच आलो. तू सकाळपासून कुठे होतास? कामासाठी ऑफिसला गेलो होतो. रोहन म्हणतो, अच्छा, तुला तयार व्हायचं नाही का? व्हायचं आहे ना. रुद्राय उठून बसतो. काही वेळ तो रोहनशी गप्पा मारतो आणि मग उठून बाथरूममध्ये जातो. तर दुसरीकडे रोहन रुद्रायने सांगितलेल्या गोष्टींचा विचार करू लागतो. काही वेळातच रुद्राय फ्रेश होऊन बाहेर येतो. त्याच्या आल्यानंतर रोहनही फ्रेश होण्यासाठी जातो. रुद्रायने फिकट पिस्ता हिरव्या रंगाची शेरवानी आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केला होता. रोहनही तयार होत होता. त्याने पीच रंगाचा 3 पीस सूट घातला होता. रुद्राय आरशासमोर बसला होता. सर्वप्रथम त्याचे केस व्यवस्थित सेट करण्यात आले. त्यानंतर मेकअप आर्टिस्टने त्याचा हलका मेकअप केला. मग त्यांनी रोहनला तयार केलं. तर दुसऱ्या बाजूला 2 मेकअप आर्टिस्ट आणि एक हेअर स्टायलिस्ट ईश्वरीच्या खोलीत होते. ईश्वरीचा मेकअप सुरू होता तर पायलची हेअरस्टाईल तयार केली जात होती. रात्रीचे 8 वाजले होते. सर्वजण तयार झाले होते आणि पाहुणेही यायला सुरुवात झाली होती. लक्ष्मीजी रुद्रायच्या खोलीत येतात. रुद्राय खूपच देखणा आणि आकर्षक दिसत होता. त्याला पाहताच लक्ष्मीजी आधी त्याला दृष्ट लागू नये म्हणून काळा टिपका लावतात आणि मग त्याच्या कपाळावर चुंबन घेतात आणि म्हणतात, खूप छान दिसत आहेस रुद्र तू. धन्यवाद आई, तुला तर मी नेहमीच आवडतो. लक्ष्मीजी त्याला म्हणतात, बरं, एक मीडिया आली आहे, तू जाऊन त्यांना भेट. त्यानंतर आपण सुनबाईंना घेऊन येऊ. रुद्राय म्हणतो, हो आई. मग रोहनकडे पाहत, चल. रुद्राय आणि रोहन दोघेही बाहेर येतात. तर लक्ष्मीजी ईश्वरीच्या खोलीत जातात. ईश्वरीने पिस्ता हिरव्या रंगाचा लेहंगा परिधान केला होता. त्यावर सुंदर एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं होतं. लेहंग्याच्या मध्यभागी मोरांची नक्षी होती आणि खालच्या बाजूला जड स्टोन वर्क करण्यात आलं होतं. ईश्वरीचा लेहंगा जवळजवळ 2 ते 3 किलो वजनाचा होता. पायलने आज लेहंगा परिधान केला होता. तिच्या लेहंग्यावर विविध रंगाची फुलं होती आणि त्यामध्ये हलकं स्टोन वर्क करण्यात आलं होतं. लक्ष्मीजी त्या दोघींना पाहतच राहतात. सर्वप्रथम त्या दोघींना दृष्ट लागू नये म्हणून काळा ठिपका लावतात. मग आपल्या हँडबॅगमधून नोटांचं एक बंडल काढून त्यांची दृष्ट काढतात आणि ते पैसे त्या आर्टिस्टना देतात. लक्ष्मीजी त्या दोघींना म्हणतात, तुम्ही दोघी खूप सुंदर दिसत आहात. दोघीही काही बोलत नाही, फक्त हसून उत्तर देतात. तर दुसऱ्या बाजूला रुद्राय मीडियासमोर बसलेला असतो. सर्वप्रथम सर्वजण त्याचे अभिनंदन करतात आणि मग प्रश्नोत्तरांची मालिका सुरू होते. मीडिया, सर, तुम्ही अचानक लग्न केलं, त्यामागे काही खास कारण आहे का? रुद्राय हसत म्हणतो, आम्ही अचानक लग्न केलं नाही, सगळं आधीपासून ठरलेलं होतं. मीडियामध्ये, सर, लोकांना जितकं माहीत आहे त्यानुसार तुमची कोणती गर्लफ्रेंड नव्हती. मग तुम्ही आईच्या पसंतीने लग्न केलं का? रुद्राय म्हणतो, मी माझ्या स्वतःच्या मनाने आणि पसंतीने लग्न केलं आहे आणि गर्लफ्रेंडबद्दल बोलायचं झालं तर मला माझं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायला आवडत नाही. मीडिया म्हणते, सर, तुमच्या पत्नीबद्दल काही सांगा. रुद्राय म्हणतो, माझी पत्नी खूप साधी आणि निरागस आहे. तिचा स्वभाव खूप शांत आहे. मीडियातील एक जण म्हणतो, सर, तुम्ही तुमच्या पत्नीची ओळख कधी करून देणार? आम्हालाही त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. रुद्राय म्हणतो, माफ करा, त्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल. मीडियातील एक जण म्हणतो, किती वाट पाहावी लागेल सर? त्या आज येणार आहेत का?
रुद्राय म्हणतो, आत्ता नाही. जोपर्यंत त्या माझ्या कुटुंबाला आणि घरच्या वातावरणाला पूर्णपणे समजून घेत नाहीत तोपर्यंत नाही. मीडिया, म्हणजे तुम्हाला वाटतं की तुमच्या पत्नी तुम्हाला समजून घेत नाहीत? रुद्राय म्हणतो, आम्ही असं कधीच म्हटलं नाही की त्या आम्हाला समजून घेत नाहीत, पण अजून त्या बरंच काही जाणून घेत आहेत. अशा परिस्थितीत लोकांसमोर येणं त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकतं. मीडियातील एकजण म्हणतो, मिस्टर राठोड, तुम्हाला कोणाकडून धोका आहे का? किंवा काही भीती वाटते का? रुद्राय म्हणतो, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याला आवडणारे आणि न आवडणारे लोक असतात. माझ्याही आयुष्यात आहेत. काही क्षणांनी रुद्राय म्हणतो, तुम्ही सर्वजण इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. कृपया जेवण करूनच जा. मीडियात म्हणते, धन्यवाद मिस्टर राठोड, आम्हाला वेळ दिल्याबद्दल. त्यानंतर रुद्राय आणि रोहन तिथून निघून येतात. रुद्राय लक्ष्मीजींना मेसेज पाठवतो. त्यानंतर लक्ष्मीजी ईश्वरीला घेऊन हॉलमध्ये येतात आणि रुद्रायलाही तिथे बोलवतात. रुद्राय ही हॉलकडे जाऊ लागतो. रोहन, पायल आणि आपल्या आईवडिलांकडे जातो. रुद्रायने जेव्हा ईश्वरीला पाहिलं तेव्हा तो तिला पाहतच राहिला. ती खूपच सुंदर दिसत होती. रुद्राय चालत होता, पण त्याच्या नजरा जणू पापण्या मिटायलाच विसरल्या होत्या. तो ईश्वरीजवळ येतो आणि तिच्यासमोर उभा राहतो. तो तिच्याकडे पाहत असतो, तर ईश्वरी मान खाली घालून उभी असते. ती एकदा नजर वर करून त्याच्याकडे पाहते आणि पुन्हा नजर खाली करते. तिचं असं करणं पाहून रुद्रायच्या ओठांवर हसू उमटतं. ईश्वरीने जरी पदर घेतला असला तरी हलक्या दुपट्ट्यामुळे तिला समोरचं सगळं स्पष्ट दिसत होतं. आज ईश्वरीची मोहदिकाई होती, म्हणून तिने चेहरा झाकला होता. ईश्वरी त्याला म्हणते, काय झालं, मी चांगली दिसत नाही का? रुद्राय म्हणतो, नाही, सगळं ठीक आहे, चला. रुद्राय आपला हात पुढे करतो. ईश्वरीही त्याचा हात पकडते. दोघेही बाहेरच्या दिशेने चालू लागतात. तेवढ्यात सगळे लाईट बंद होतात. लाईट बंद होताच ईश्वरीची पकड रुद्रायच्या हातावर घट्ट होते. तेवढ्यात स्पॉटलाईट सुरू होते आणि ती थेट रुद्राय आणि ईश्वरीवर पडते. रुद्राय ईश्वरीकडे पाहतो. तिच्या डोळ्यातील भीती आता कमी झाली होती. दोघेही स्टेजकडे चालू लागतात आणि स्पॉटलाईट त्यांच्यासोबत सरकत राहते. तो तिच्या कानाजवळ थोडा झुकून म्हणतो, तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही भार्ये. त्याचं बोलणं ऐकून ईश्वरी त्याच्याकडे पाहू लागते. तर दुसरीकडे फोटोग्राफर त्यांच्या प्रत्येक क्षणाला कॅमेऱ्यात टिपत होते. रुद्राय आणि ईश्वरी स्टेजवर येऊन बसतात. सर्व पाहुणे आलेले असतात. कबीरने आज ब्राऊन कलरचा 3 पीस सूट घातला होता, तर दीप्तीने चेरी लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता. मोकळे केस आणि हलका मेकअप यामुळे ती खूप सुंदर दिसत होती. पायल जरी आपल्या आईवडिलांसोबत उभी असली तरी तिची नजर सतत कबीरकडेच होती. तर रोहन ही लपून छपून दीप्तीकडे पाहत होता. लक्ष्मीजी स्टेजवर येतात आणि हातात माईक घेत म्हणतात, गुड इव्हिनिंग एव्हरीवन. आज माझ्या मुलाचा आणि सुनेचा रिसेप्शन आहे. तुमच्याकडे एक विनंती आहे, कृपया फोटो काढू नका. आम्हाला नको आहे की फोटोंमुळे या कार्यक्रमावर कोणताही परिणाम व्हावा. तुम्ही फक्त मुलांना आशीर्वाद द्यायला आलात एवढंच आमच्यासाठी पुरेसं आहे. सर्वप्रथम लक्ष्मीजी रुद्राय आणि ईश्वरीजवळ येतात. त्या दोघांची दृष्ट काढतात. त्यानंतर दिनेशजी आणि लताजी येऊन दोघांना आशीर्वाद देतात. हळूहळू सर्व पाहुणे त्यांना भेटायला येतात आणि त्यांच्यासोबत फोटो काढतात. जवळजवळ सर्व पाहुणे त्यांना भेटून गेलेले असतात. तेवढ्यात एक तरुण त्यांना भेटायला येतो. त्याला पाहताच रुद्राय त्याला मिठी मारतो. तो तरुण दोघांचे अभिनंदन करतो आणि बुके दोघांना देऊन निघून जातो. त्यानंतर वैभव आणि अभिषेक येतात. त्यांना पाहताच रुद्राय उभा राहतो आणि दोघांना मिठी मारतो. ईश्वरी ही उभी राहते. रुद्राय दोघांची ईश्वरीशी ओळख करून देतो. ती दोघांनाही नमस्कार करते. वैभव म्हणतो, मान्य करावं लागेल वहिनी, तुम्ही आमच्या रुद्रला लग्नाच्या बंधनात अडकवलंच. तर अभिषेक हसत म्हणतो, आणि इतकं घट्ट अडकवलं की हा आम्हा दोघांना विसरूनच गेला. रुद्राय त्या दोघांकडे पाहत म्हणतो, अरे असं काही नाही. असं असतं तर तुम्ही दोघे इथे कसे आला असता?
अभिषेक म्हणतो, आम्हाला इन्व्हिटेशनची गरज नव्हती, आम्ही बिना बोलवता आलो असतो. वैभव म्हणतो, पण खरंच रुद्र, तू खूप नशीबवान आहेस, तुला इतकी चांगली पत्नी मिळाली. अभिषेक रुद्राच्या खांद्यावर हात टाकत म्हणतो, नाहीतर तुझे कर्म काही इतके चांगले नव्हते. रुद्राय त्या दोघांना म्हणतो, अरे गप्प बसा. रुद्रायचं बोलणं ऐकून अभिषेक तोंड वाकडं करत म्हणतो, वहिनी पाहताय ना तुम्ही, शाळेपासून हा आमच्यावर असाच रुबाब दाखवतो. अभिषेकचं बोलणं ऐकून ईश्वरी रुद्राईकडे पाहते. तेवढ्यात रुद्राईही तिच्याकडे पाहतो. 2 सेकंदांसाठी दोघांची नजरानजर होते, पण लगेच ईश्वरी नजर खाली करते. हे पाहून अभिषेक आणि वैभव दोघेही हसू लागतात. ते ईश्वरीला गिफ्ट देतात आणि रुद्राईशी बोलतात. अभिषेक म्हणतो, वहिनी तुम्ही इतक्या गोड आणि चांगल्या आहात, माझं अजून लग्न झालेलं नाही, तुमची एखादी बहीण असेल तर. काही क्षण थांबून तो पुन्हा म्हणतो, आणि हो वहिनी, मी या रुद्रपेक्षा जास्त काळजी घेणार आहे. लगेच वैभव म्हणतो, हो हो वहिनी, मी सुद्धा बिनलग्नाचा आहे आणि याच्यावर लक्ष ठेवा बरं का. हा काही म्हणजेच रुद्र उलटसुलट वागला तर मला सांगा, मी पोलीस अधिकारी आहे, याला सरळ करीन. तेवढ्यात रुद्राय दोघांकडे रागाने पाहतो आणि म्हणतो, झालं का तुमचं दोघांचं. वैभव आणि अभिषेक दात दाखवत असतात. मग दोघांनाही बाय करून तिथून निघून जातात. त्यानंतर रोहन आणि पायल दोघांनाही भेटायला येतात. तेवढ्यात कबीरही त्यांना भेटायला येतो. रात्रीचे 11 वाजले होते. तेवढ्यात रोहन हातात माईक घेऊन येतो आणि म्हणतो, लेडीज अँड जेंटलमन, आज माझ्या सर्वात जिवलग मित्राचा, माझ्या भावाचा रिसेप्शन आहे, त्यामुळे थोडासा डान्स तर व्हायलाच हवा, नाहीतर ही रंगतदार मैफल अशीच फिकी राहील. मग सर्वजण एक एक करून डान्स परफॉर्मन्स करतात. सर्वजण खूप जास्त एन्जॉय करत होते. सर्वात शेवटी रुद्राय आणि ईश्वरी डान्स करतात. रुद्राय आणि ईश्वरी डान्स करतात तेव्हा रुद्रायची नजर समोर उभे असलेल्या काही महिलांकडे जाते. त्या महिला रुद्राय आणि ईश्वरीकडे पाहून काहीतरी आपापसात बोलत होत्या. रुद्राय खूप वेळ त्या महिलांकडेच लक्ष देऊन असतो. त्यांचा चेहरा पाहून रुद्रायला तेव्हाच कळालं की त्या त्यांची तारीफ तर करत नाहीये. मग तो त्यांचा डान्स पूर्ण व्हायच्या आधीच हात दाखवून म्युझिक सिस्टम बंद करायला लावतो. तेवढ्यात अचानक म्युझिक सिस्टीम बंद होते आणि सर्वजण रुद्रायकडे पाहू लागतात. रुद्राय त्या महिलांकडे पाहत म्हणतो, बऱ्याच वेळेपासून मी लक्ष देत आहे, तुम्ही सगळ्या आमच्याबद्दल काहीतरी चर्चा करत आहात. त्यातील एक महिला म्हणते, नाही, आम्ही तर फक्त आठवायचा प्रयत्न करत होतो की तुमच्या पत्नीला आम्ही आधी कुठे पाहिलं आहे. तेवढ्यात दुसरी महिला लक्ष्मीजींकडे पाहते आणि म्हणते, काय लक्ष्मीजी, तुम्ही तुमच्या मुलाचं लग्न असंच करून दिलात. मुलीचं आधीचं आयुष्य कसं होतं, काय झालं होतं, काही चौकशी केली नाही का. रुद्राय त्यांना शांतपणे म्हणतो, जे काही भूतकाळात घडून गेलं आहे त्याने आम्हाला काही फरक पडत नाही. त्यांचा आज आणि येणारा उद्या आम्ही आहोत आणि आमच्यासाठी तेवढंच पुरेसं आहे. रुद्रायचं उत्तर ऐकून त्या सगळ्यांचे चेहरे उतरतात. अजून त्यांच्यापैकी कोणी काही बोलणार इतक्यात लक्ष्मीजी म्हणतात, आयुष्यभर आमच्या मुलालाच तिच्यासोबत राहायचं आहे, त्यामुळे त्याचा आनंद आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. काही क्षण थांबून त्या म्हणतात, तुम्ही सर्वजण आमच्या आनंदात सहभागी झालात त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद. लक्ष्मीजींचं बोलणं ऐकून पाहुणे हळूहळू निघू लागतात. त्या महिलाही नाराजीचा चेहरा करून तिथून निघून जातात. आता तिथे फक्त वैभव, अभिषेक, पायलचं कुटुंब आणि ईश्वरीच्या माहेरचे लोक उरलेले असतात. सर्वजण त्या दोघांपासून थोड्या अंतरावर उभे राहतात. तेवढ्यात सुनीताजी थोड्या पुढे येतात आणि म्हणतात, किती लोकांना गप्प बसवणार आहेस बेटा. लोकांना गप्प बसवल्याने सत्य बदलणार नाही. सगळ्यांना माहिती आहे की ही स्वतःच्या लग्नातून पळून. सुनीताजी पुढे काही बोलणार इतक्यात रुद्राय त्यांचं बोलणं तोडत म्हणतो, बस आत्या, तुम्ही आमच्या पत्नीशी बोलत आहात आणि कोणीही आमच्या पत्नीशी अशा स्वरात बोललेलं आम्हाला अजिबात आवडत नाही. सुनीताजी त्याला म्हणतात,
अजून तुम्हाला सत्य माहीत नाही बेटा. ज्या दिवशी तुम्हाला खरं सत्य समजेल त्या दिवशी सगळं बदलून जाईल. तुम्हाला माहिती नाही की रुद्राय त्यांना मध्येच थांबवत, आम्हाला कोणतं सत्य जाणून घ्यायचं नाही. आम्ही जितकं जाणतो तेवढंच आमच्यासाठी पुरेसं आहे. आणि आणखी एक गोष्ट, सत्य कळल्यानंतरही काहीच बदलणार नाही. इतकं बोलून रुद्राय ईश्वरीचा हात आपल्या हातात घेतो. तर ईश्वरी त्याचं बोलणं ऐकून त्याच्याकडे पाहत राहते. रुद्राय सगळ्यांकडे पाहत म्हणतो, चला सगळे मिळून जेवण करूया. रुद्रायचं बोलणं ऐकून सगळेजण जेवणासाठी जाऊ लागतात. रुद्राय ही ईश्वरीचा हात धरून त्याच दिशेने चालू लागतो. सर्वजण जेवणासाठी बसतात. मात्र सुनीताजी, आनंदजी आणि सुमित्राजी अजून आलेले नसतात. लक्ष्मीजी रुद्रला म्हणतात, रुद्र जा आणि भाऊसाहेबांना व बाकी सगळ्यांना बोलावून घेऊन ये. रुद्राय म्हणतो, हो आई. रुद्राय ईश्वरीला बसवून त्या तिघांकडे जातो. आनंदजी सुनीताजींना समजावून सांगत असतात, पण रुद्रायला पाहताच ते शांत होतात. रुद्राय त्यांच्याजवळ येत म्हणतो, काका, काकू आणि आत्या, चला जेवण करूया. आनंदजी म्हणतात, हो बाळा, तुम्ही पुढे चला, आम्ही येतो. रुद्राय म्हणतो, येतो नाही, तुम्ही आणि काकू आत्ताच चला. ते काही बोलण्याआधीच रुद्राय त्या दोघांना तिथून पाठवून देतो. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.